नमस्कार मंडळी, मी दीक्षा तुम्हा सगळ्यांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करते आहे। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात आमच्या छोट्या ओवीचे काही गोड गोड क्षण। कधी हॉस्पिटलला जाणं, कधी खेळणं, कधी फराळ बनवणं, सगळं काही अगदी घरचं आणि मन भरून। चला मग सुरू करूया आजचा आपला दिवस। आज सकाळी आम्ही ओवीला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो। तपासणी व्यवस्थित झाली, डॉक्टरांनी सांगितलं सगळं काही ठीक आहे। टू डिअर ओवी, जर तू हा व्लॉग बघत असेल तर आजची तारीख आहे 10 ऑक्टोबर 2025। ही डेट लक्षात ठेव आणि मला नंतर विचार आई नेमकं काय झालं होतं या दिवसाला। तिथेच आता ओवीचं वजन केलं, 7.6 किलोची झाली आहे। घरी आल्यावर ओवी खूप खुश होती, इतक्या मोठ्याने हसली की आमचं मन भरून आलं। थोडं खेळलो, थोडं गुटगुल्या केल्या आणि तिचं हसून म्हणजे सगळा थकवा घालवणारं झालं। इथे ओवीला हे चिपकलेलं आहे आता ती शोधून राहिली आहे। हे काय आहे ओवी? हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? ती शोधत होती। हे आहे आमचे दिवाळीचे सीन्स। आमचे सुपरवायझर बसले इथे सुपरवाइज करत। आज आम्ही सगळे मिळून चकल्या बनवत होतो आणि आमची छोटू सुपरवायझर ओवी पण पूर्ण ॲक्शनमध्ये होती। ती सगळं बारकाईने बघत होती, कुठे पीठ जास्त झालं, कुठे चकली जरा वाकडी झाली, सगळं तिच्या नजरेतून सुटत नव्हतं। आम्ही विचार केला चला थोडे मुरमुरे देऊ खेळ म्हणून, आणि मग काय ओवी मस्त बसली मज्जेत मुरमुरे खात। थँक्स बाळा, आम्हाला काम करताना पाहून तू रडलाच नाहीस, हेच मोठं झालं। आज खरंच आमचा कामाचा दिवस ओवीमुळे अजून खास झाला। चकल्या तयार, ओवी खुश आणि आमचं स्वयंपाकघर हसल्यानं भरलं। ही दुसऱ्या दिवशी ओवी खेळत असताना मी तिचा व्हिडिओ केला होता। जसं तिला कळतं की तिचा व्हिडिओ बनत आहे तशी ती खेळणं बंद करते आणि नुसतं मोबाईलकडे बघते। पण थँकफुली तिच्या बाबांनी तिला डिस्ट्रॅक्ट केलं आणि ती खेळत होती। तिला आम्ही केळ खायला दिलं त्यावेळेला ती हातवारे करून आम्हाला सांगत होती की मला केळ द्या, मला केळ आवडतं। ती खाताना ज्या भावनेने हसते ती पाहून खरंच दिवस सुंदर वाटतो। सायंकाळी आम्ही बाहेर गेलो घराजवळच्या किऑस्क कॅफेमध्ये। तिथे ओवी खूप प्लेफुल मूडमध्ये होती। कधी कधी मोठ्या ठिकाणी जाण्याची गरज नसते, छोट्या कॅफेमधलाही वेळ खूप मोठा वाटतो जेव्हा तो आपल्या फॅमिलीसोबत घालवला जातो। आजचा संध्याकाळीचा प्लॅन काही स्पेशल नाही, पण मनभर हसणं आणि गप्पा होत्या। आमची छोटू ओवी ही तिच्या स्टाईलमध्ये एन्जॉय करत होती, कधी चमचा वाजवत तर कधी सगळ्यांचं लक्ष खेचत। कॉफी संपली, वेळी उडून गेला, पण या छोट्या क्षणांची आठवण कायम राहणार आहे। कॅफेमधला एक साधा फॅमिली टाईम, पण मनासाठी एक सुंदर मेमरी। आम्ही घेतलं होतं हॉट चॉकलेट, स्ट्रॉबेरी मिल्क आणि क्रॉसन। अगदी छोटं पण खूप गोड फॅमिली टाईम। घरी परतल्यावर प्रतीक ओवीसोबत खेळत होता आणि तिच्या खळखळून हसण्याचे आवाज घरभर घुमत होते। अशीच छोटी छोटी क्षण आमचं आयुष्य गोड करून टाकतात। सभ्यतेची मूर्ती आहे माझी पोरगी। कॅमेरा ऑन केल्याबरोबर तिचं ते धबड धबड बंद झालं। आता आम्ही जातोय दवाखान्यात ओवीला घेऊन। ओवीला थोडं बरं नाही आहे आणि कम अलॉंग विथ अस। रिच्युअल आहे, आता ओवी कारमध्ये बसल्यानंतर ती इथे बसते तर माझा व्हिडिओ काढणं हे रिच्युअल बनवून घेऊया आपण। ओवी ओवी हाय ओवी, बाबालाच बघणार ती। बाबा तिकडे सफाई करते काचांची म्हणून ओवी तिकडेच बघते। ए बबडा, वॅक्सिन पण देऊन दिली आम्ही ओवीचं चेकअप केलं, सगळं नॉर्मल आहे म्हणजे डॉक्टर। थोडी गॅस झाली आहे तिला आणि आता तिला काही दिवसानंतर तिची वॅक्सिन होती ती आताच दिली। ओवी आमची, ओवी आमची। काय औषधं नाही घेतलं रे? ओवीची औषधी विसरलो होतो आम्ही, ते घ्यायला आलो आता।
ही आमची ओवा बाबा किती सुंदर. आजच्यासाठी इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.